chapter of rotational dynamics. We are going to start with the last point of the chapter, okay? And the name of that point is rolling motion. Okay, it's very interesting, okay? खूप interesting आहे आणि सोपं पण आहे खूप. Okay. Now first of all, what do you mean by rolling? Now you should understand meaning of some words like sliding, skidding, okay? Then rotational motion. Okay, म्हणजे इकडे बघा, जर का if this is your surface, there is a block kept on a surface, and if you apply the force on the block is in motion, okay, but that is which motion? That is a linear motion, okay, and basically it is a skidding or slipping kind of motion. It is getting skid or slipped on the surface, okay, but on the same surface if you keep a wheel, okay, एखादा व्हील ठेवला आपण, तो व्हील स्किड नाही होत, व्हील मूव्स लाईक दिस, ओके. सो व्हील इज ऑल्सो गोइंग अहेड, व्हील पण सरळ चाललंय, ओके. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल व्हील परफॉर्म्स विच मोशन? लिनियर मोशन, कारण ते सरळ चाललंय, ओके. सेकंड, जर तुम्ही व्हील कडे ऑब्झर्व केलं तर व्हील तर गोल गोल पण फिरते, म्हणजे बॉडी इज रोटेटिंग अबाउट इटसेल्फ, means there is which motion? Rotational motion also, okay. So how many motions are involved in this motion of wheel? Linear and rotational, both are involved. So a motion in which both these motions are involved, okay, that motion is called as rolling motion, okay. So this is the simplest concept of rolling motion, a motion in which a linear and rotational is involved, okay. The rolling motion is a combination of these two motion, linear म्हणा किंवा translational म्हणा. So rolling motion is a combination of translational and rotational motion. ठीक है? Okay. Now you should understand that in rolling motion the different parts of the body are in contact with the surface at different time. आता हा surface contact मध्ये थोड्या वेळाने हा येणार आहे, थोड्या वेळाने हा येणार आहे. A body rolls, okay. घासत गेली, a body slides over, wheel rolls over, okay. तुम्ही जर का एखादा छोटा बॉल घेतला, फुटबॉल किंवा क्रिकेटचा बॉल, आणि ग्राउंडवर असं केला तर तो रोल होतो, ओके. तो स्लाइड नाही होत, इट डजंट स्लाइड, इट रोल्स. सो वी आर स्टडीइंग रोलिंग मोशन. सो बेसिकली तुम्हाला कळलं असेल की रोलिंग शेवटी का शिकवतायत रे, कारण रोलिंग मध्ये रोटेशनल आहे, म्हणून आपण पहिले रोटेशनल शिकलो. रोटेशनल मध्ये सर्क्युलर पण आहे आणि लिनियर तर आहेच, ओके. So that's why we are learning this rolling motion. Now, आता थोडं डिटेल मध्ये बोलू. नीट बघा. Draw proper diagram. Pay attention. This is the surface, and this is a wheel. Okay. Now, this is center of mass. बरोबर, okay, and the wheel is rolling on a surface, okay, wheel is rolling on a surface, okay. Now नीट बघा, if you take this particle, okay, तो पार्टिकल आता इथे थोड्या वेळाने तो पुढे पण जाणार आहे, म्हणजे त्याचं ट्रान्सलेशनल मोशन होते, येस. पण ट्रान्सलेशनल मोशन होतानाच तो पण गोल फिरतोय ना असा, म्हणजे फक्त ट्रान्सलेशन नाही, त्याचं सर्क्युलर मोशन पण होतंय आणि तो पुढे पण चाललाय, ओके. ठीक आहे. सो देयर आर मेनी पार्टिकल्स which are performing circular motion as well as linear motion, okay. But can you tell me a particle, one single particle which is performing purely translational motion, no rotational at all? असा कुठला पार्टिकल आहे ज्याचं रोटेशनल मोशन होतच नाहीये? तर हा तो पार्टिकल आहे सेंटरचा, ओके. हे बघा, जर काही बॉडी अशी रोल होत असेल, ओके,
तर त्याचा ऍक्सिस कुठून जाईल रे? द ऍक्सिस विल पास थ्रू दिस लाईन लाईक दिस ना, सेंटर मधून जाईल ना ऍक्सिस. आणि ऍक्सिस वरचे पार्टिकल कधीच रोटेट होत नाही. ऍक्सिस वरचे पार्टिकल स्टेशनरी असतात. म्हणजे हा जो पार्टिकल आहे हा इथेच राहील, हा गोल नाही फिरणार. गोल नाही फिरत आहे म्हणजे नो रोटेशनल मोशन, म्हणजेच हा फक्त पुढे चाललाय. सो दॅट परफॉर्म्स प्युअरली ट्रान्सलेशनल और लिनियर मोशन. म्हणजे हा फक्त लिनियर मोशन करतोय, हा रोटेशनल करत नाही. बाकीचे सगळे दोन्ही करतायत, रोटेशन पण आणि लिनियर पण. समजलं? ओके. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. ओके. बाकी सगळ्यात सोपं मोशन रोलिंग मोशन आहे. ओके. नाउ रोलिंग मोशन इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू मोशन, ट्रान्सलेशनल म्हणजे लिनियर आणि रोटेशनल. आता आपल्याला एक छोटंसं डेरिव्हेशन करायचं 2-3 स्टेपचं. एनर्जी ऑफ रोलिंग मोशन. So we are going to calculate energy of rolling motion. ठीक है? आता सिंपल है. What is energy of rolling motion? It is a combination of energy of linear motion and energy of rotational motion. So we'll write down the formula. बघा इकडे. Energy E rolling लिखो इथे. E rolling is equal to E translational plus E rotational. Okay? E rolling is equal to E translational plus E rotational. आता what is kinetic energy in translational motion? Half mv square. Everybody knows it. What is kinetic energy in rotational motion? Half I ओमेगा स्क्वेअर. हे आपण प्रूफ केले या चॅप्टर मध्ये. याचा प्रूफ केला आपण याच्या रोटेशनल डायनॅमिक्स जेव्हा सुरू केलं आपण रोटेशनल मोशन, त्यातला पहिला प्रूफच हा होता, हाफ आय ओमेगा स्क्वेअर. गेटिंग इट? ओके. आता मला वाटतं मला या टर्म्सचे नावं तुम्हाला सांगायची गरज नाही, तरी पण मी तुम्हाला एकदा सांगतो. एम स्टँड्स फॉर मास, व्ही लिनियर वेलॉसिटी, ओमेगा अँग्युलर वेलॉसिटी, आय मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके. आता बघा, हाफ एम व्ही स्क्वेअर, याला काहीच करायचं नाही, प्लस नीट बघा आता हाफ आय, आय म्हणजे कोण? इनर्शिया. इनर्शियाचा मी तुम्हाला एक फॉर्म्युला शिकवला होता, एम के स्क्वेअर रेडियस ऑफ गायरेशन. ओके. इनटू ओमेगा. व्हॉट इज ओमेगा? व्ही अपॉन आर स्क्वेअर. ओके. इथे मी रिझन लिहितो, सिन्स आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर अँड व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. ओके. ठीक आहे. सर बुकमध्ये कॅपिटल सिम्बॉल्स वापरलेत म्हणून आपण पण सगळे कॅपिटल वापरले, चालेल. आता नीट बघा, व्हीचा पण स्क्वेअर, आरचा पण स्क्वेअर, कॉमन काय निघेल? 1/2 एम. इथे पण व्हीचा स्क्वेअर, इथे पण व्हीचा स्क्वेअर, कॉमन निघालं. सो काय राहिलं रे इथे? 1 प्लस हाफ गेला, एम गेला, कोण उरला? के स्क्वेअर आणि खाली आर स्क्वेअर. सो दिस इज द एनर्जी ऑफ विच मोशन? रोलिंग मोशन. सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जी और एनर्जी ऑफ रोलिंग मोशन. बघा, लिटरली 2 स्टेप मध्ये उत्तर आलं. याला काही करायचं नाही, आय ला एम के स्क्वेअर लिहायचं, ओमेगाला व्ही अपॉन आर लिहायचं, substitute, you got that, you will get this. Okay. E equal to half mv square in bracket 1 plus k square upon r square. M is mass, v is linear velocity, r is radius. कुठलाही रोल होणारा ऑब्जेक्ट स्पेरिकल किंवा सर्क्युलरच असतो, त्यामुळे त्याला रेडियस असणारच आहे. अँड k is radius of gyration. ओके. ठीक आहे. दिस इज अ व्हेरी स्मॉल डेरिव्हेशन which is there in your book also. ओके. ठीक आहे. Now we'll go ahead. ओके. आता आपल्याला काय करायचं बघा. नाउ ऑब्जेक्ट इज रोलिंग डाऊन. ओके. ऑब्जेक्ट असा इन्क्लाइंड वरनं रोल होत खाली येतो. ओके. सो नाउ वी आर गोइंग टू फाइंड आउट इट्स इक्वेशन ऑफ वेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन. ओके. म्हणजे जो ऑब्जेक्ट रोल होतो त्याची वेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन काढतो आपण, हे लक्षात ठेवा. ओके. So next derivation is linear velocity and linear acceleration while
प्युअर रोलिंग डाऊन ऑन इन्क्लाइंड प्लेन. प्युअर रोलिंग म्हणजे काय सांगतो मी तुम्हाला इकडे बघा. वी आर फाइंडिंग लिनियर वेलॉसिटी अँड लिनियर acceleration of pure rolling motion on an inclined plane. Linear velocity and linear acceleration of pure rolling motion on an inclined plane. ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा ह्या शब्दाचा अर्थ काय आहे. इन्क्लाइंड प्लेन म्हणजे सरळ रस्ता नाहीये. देयर इज अ प्लेन विच इज इन्क्लाइंड. ओके. दिस डिस्टन्स इज द हाइट h. ओके. आणि इथे तुमचा ऑब्जेक्ट आहे. एक स्पेरिकल ऑब्जेक्ट काढतो मी. Okay, and that object is going to come down. Okay, it's an inclined plane. Okay, याचा अर्थ काय रे. Here there is an angle and this angle is theta. Okay, ठीक आहे. आणि तो ऑब्जेक्ट इथून इथे सेंटर ऑफ मास झालं ना, इथून इथपर्यंत येणार आहे जमिनीवर. ओके. So this becomes its displacement. Okay, त्याला S नाव देऊ आपण. We'll follow your book level. So this is H, this is S, this angle is 90. Fine? Okay? So आता इथेच बघा. थोडी sin theta. Sin theta is equal to H upon L. Therefore H is equal to L sin theta. इथे त्यांनी बुकमध्ये H equal to L sin theta दिले. कसं आलं? ओके, ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल मी कुठला प्लेन काढला. इन्क्लाइंड प्लेन. आपल्याला काय काढायची. लिनियर वेलॉसिटी अँड लिनियर ऍक्सेलरेशन ऑफ प्युअर रोलिंग. प्युअर रोलिंग का. तो जो बॉल आहे समजा स्पेरिकल बॉल आहे तर तो रोल होत खाली आला पाहिजे. तो असा घसरत नाही गेला पाहिजे. इट शुड नॉट स्किड, इट शुड रोल डाऊन. ओके. प्युअर रोलिंग पाहिजे आपल्याला. कुठंच असं घासला नाही पाहिजे. रोलच होत गेला पाहिजे. ओके, ठीक आहे. काय काढायचं आपल्याला. लिनियर वेलॉसिटी आणि नंतर acceleration. I will start with the linear velocity. Pay attention. So linear velocity. Okay. पहिले आपण linear velocity काढू. बघा एकदम सिंपल आहे. Okay. Do you know conservation of energy? Okay. Total energy is always conserved. मग जेव्हा हा टॉपला होता, this ball, this sphere was at the top, थांबला होता, त्यावेळेस त्याच्याकडे कुठली एनर्जी होती. पोटेन्शियल एनर्जी. Potential energy at top. ओके. आता तो खाली आला. ओके. मूव्ह व्हायला लागला. सगळी पोटेन्शियल एनर्जी कशात कन्वर्ट झाली. कायनेटिक. पण कुठली कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी ऑफ विच मोशन. रोलिंग. कारण तो रोल होत खाली येतोय. ओके. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ पोटेन्शियल एनर्जी. mgh. ठीक आहे. हाईट h आहे ना. व्हॉट इज कायनेटिक. व्हॉट इज एनर्जी ऑफ रोलिंग मोशन. आत्ताच दिलं होतं आपण. हाफ mv square 1 plus कलर m get cancel. 2 इकडे घ्या. 2gh equal to कोण आहे हा. v square. hello. So what is v. V is equal to under root 2gh upon 1 plus k square upon r square. So I got the equation of V. V stands for what? Linear velocity. कळलं. ओके. एका स्टेप मध्ये आन्सर आहे. काय केलं गेलं. टॉपला होतं कुठली एनर्जी. पोटेन्शियल. खाली कसा आला. रोल होत. सो पोटेन्शियल गेट्स कन्वर्टेड इनटू एनर्जी ऑफ विच मोशन. रोलिंग. हे आत्ताच प्रूफ केलं म्हणून डायरेक्ट लिहून टाकलं. mgh इक्वल टू दिस. m गेट्स कॅन्सल. अरेंज करा. v इज इक्वल टू अंडर रूट 2gh अपॉन 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. ठीक आहे. ओके झालं.
आता दुसरं काय काढायचं होतं, लिनियर वेलोसिटी झाली, आता काय काढायचे, लिनियर ऍक्सिलरेशन. बघा लिनियर ऍक्सिलरेशन. ऍक्सिलरेशन काढायचं ना. सो आय एम गोइंग टू यूज कायनेमॅटिकल इक्वेशन. ओके, कायनेमॅटिकल इक्वेशन. बघा जेव्हा तो टॉपला होता तेव्हा इनिशियल वेलोसिटी किती, 0. ओके, initial velocity is 0. It will come down with some acceleration, so it will cover some distance. Okay, तो distance मग त्यांनी इथून इथपर्यंत किती डिस्टन्स कव्हर केलं, सो डिस्प्लेसमेंट एस ला त्यांनी एसच वापरले. ओके, जेव्हा तो खाली आला तेव्हा त्याची वेलोसिटी किती होती, हे काय, √2gh/1 + k² r², आणि राहिलं कोण, ए तुम्हाला काढायचं आहे. बघा इनिशियल 0, फायनल ही डिस्प्लेसमेंट एस, ए माहित नाही. सो युजिंग थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन, वापरा थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन. काय असते रे, v² = u² + 2as. कम ऑन, v² आहे का, v आहे ना, हा v आहे, हा v² आहे, करा स्क्वेअर रूट जाईल, 2gh/1 + k² r² = 0 + 2 × a × s. 2 तसाच, a ला ऍक्सिलरेशन काढायचे, डिस्प्लेसमेंटला एसच नाव दिले म्हणून एस. ओके, 2 गेट्स कॅन्सल. सो a = gh/s 1 + k² r². This is the equation of acceleration. ओके, तुमच्या बुकमध्ये हे पण इक्वेशन दिलेले आहे, a = फाईन. ओके, आय विल फाइंड आउट वन मोर इक्वेशन फॉर यू. ओके, बघा इकडे, पहिले आपल्याला काय, पहिले समजून घ्या आपण करतोय काय. पहिल्यांदा आपल्याला काढायची होती लिनियर वेलोसिटी, ती आपण काढली. मग आपल्याला काढायचं होतं लिनियर ऍक्सिलरेशन, ते पण आपण काढलं. लिनियर वेलोसिटी आणि लिनियर ऍक्सिलरेशन. पण इथे बघा मी सुरुवातीला दिले h = L sin θ. सॉरी माझी काय चूक झाली, मी इथे L लिहिला पण इथे S लिहिलाय, याकडे लक्ष नाही दिलं, सॉरी. sin θ इज अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस ना, S sin θ. sin θ = h/s, so h = s sin θ. मग इथे h च्या जागी काय टाका, a = g/s 1 + k² r², आणि त्या h ला द्यायचं s sin θ, h gets cancel. So a = g sin θ/1 + k² r². This is one more equation of acceleration. तुमच्या बुकमध्ये हे इक्वेशन. ओके, g sin θ/, जर तुम्हाला h आणि s माहिती असेल तर हे वापरा, थीटा माहिती असेल तर हे वापरा, तुम्ही कुठलेही वापरा. ओके, सो बघा आपण काय शिकलो आज, रोलिंग सगळ्यात सोपं मोशन आहे. रोलिंग मोशन म्हणजे काय, एनर्जी ऑफ रोलिंग मोशन, लिनियर वेलोसिटी अँड लिनियर ऍक्सिलरेशन ऑफ प्युअर रोलिंग मोशन ऑन एन इन्क्लाइंड प्लेन. इन्क्लाइंड बरं का, अँगल वाला, स्ट्रेट नाही. ओके, आता इथे खाली ना काही रिमार्क्स दिलेले. ओके, देर आर सम रिमार्क्स गिवन अबाउट दिस. ओके, that remarks we will study tomorrow, okay, or in next lecture. Next lecture will be the final lecture of this chapter. त्यात आपण रिमार्क्स, फॉर्म्युलेज आणि राहिलेलं न्यूमेरिकल सगळं संपूर्ण. ओके, बट मेक शुअर दिस इज व्हेरी इझी पार्ट, सो गो थ्रू इट. हे फॉर्म्युले लक्षात, तुम्ही म्हणाल मी तुम्हाला अजून थोडं एक्स्ट्रा सांगतो जेई साठी. काय काढणार आहे आपण वेलोसिटी, कुठली वेलोसिटी, लिनियर. काय काढलं, ऍक्सिलरेशन. कुठलं ऍक्सिलरेशन, लिनियर ऍक्सिलरेशन. मग सर टाइम पण काढता येईल तुम्हाला. टाइम त्यासाठी पहिलं कायनेमॅटिकल इक्वेशन वापरा. काय असतं फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन, v = u + at. टॉपला म्हटल्यावर u किती, 0, v हे काय, v a हे काय, a, कुठला पण एक वापरा. आणि मग कोण काढू शकता तुम्ही, टाइम. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये टाइमचं काढलं नाही म्हणून मी पण काढलं नाही, पण ते तुम्ही काढू शकता. रेफरन्स बुक मध्ये तुम्हाला टाइमचं पण इक्वेशन घ्या. ओके, सो तुम्ही सहज काढू शकता लिनियर वेलोसिटी, ऍक्सिलरेशन अँड टाइम. युजिंग कायनेमॅटिकल इक्वेशन
मी सांगितलं ना त्याच्या 5 क्वांटिटी आहे U, V, A, S आणि T. त्या कुठल्याही काढू शकता तुम्ही बाय युझिंग कायनेमॅटिकल इक्वेशन. ओके, सो गो थ्रू दिस पार्ट. टुमॉरो विल फिनिश द चॅप्टर. थँक्यू.